नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सुरक्षा रक्षकासाठी भरती इथे निघालेली मित्रांनो. MSF मार्फत इथं भरती निघालेली आहे, जी की असणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बुलढाणा व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालन्यासाठी. ओके. त्याचं संपूर्णचं GR आलेलं आहे मित्रांनो. किती पदं असणार आहे, पगार किती असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बुलढाणा व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना या संस्थांना सुरक्षा रक्षक सेवा घेण्यास मान्यता देण्याचा हा GR आला आहे. महाराष्ट्र शासनाकडून वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाकडून 22 ऑगस्ट 2025 हा GR असणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना. आता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बुलढाणा या संस्थेतील परिचर्या संवर्ग अधिकारी व कर्मचारी व रुग्ण व रुग्णालयांचे नातेवाईक, संस्थेतील यंत्रसामुग्री, फर्निचर इत्यादी वस्तूंच्या तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना या संस्थेच्या वसतिगृहातल्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षणाची सेवा शासकीय सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके. आता शासन निर्णय दिलेला आहे. तर वैद्यकीय शिक्षण औषधद्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बुलढाणा व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांनी तसेच संस्थेमधील प्राध्यापक व सहप्राध्यापक, शासकीय कर्मचाऱ्यांना व रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक, वसतिगृह, इमारत यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनुक्रमे 79 व 15 असे 94 सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक विविध अधिकारी कर्मचारी शासकीय सुरक्षा रक्षक महामंडळाकडून उपलब्ध करून घेण्यास येणाऱ्या खालील वर्षासाठी मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके. 94 सुरक्षा रक्षकांची पदं असणार आहे. याच्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बुलढाणाकरिता असणार आहे पदे. शासकीय सुरक्षा मंडळ असणार आहे याच्यामध्ये मुंबईचं. ओके. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ मुंबई MSF कडून असणं भरण्यात येणार आहे. पदनाम, पदसंख्या दिलेली आहे, एकूण येणारा पदांचा करिता खर्च दिलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं वार्षिक खर्च दिलेला आहे. तर सुरक्षा पर्यवेक्षक 3 वॅकेन्सी आहे. त्यांना इथं ते पगार असणार 41,000 रुपये एकाला. सुरक्षा रक्षकांची इथे बुलढाण्यासाठी इथं 76 पदे असणार आहे. त्यांना पगार असणार 28,000 रुपये. ओके. असे एकूण 79 पदांसाठी भरती निघालेली बुलढाण्यासाठी. ओके. आता त्याच्यानंतर तर शासकीय सुरक्षा मंडळ जे असणार आहे पुणे अंतर्गत इथं भरले जाणार आहे. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित कडून. ओके. ज्यांच्याकडून आता इथे जे असणार आहे सुरक्षा पर्यवेक्षकांसाठी इथं 3 पदं असणार, त्यांना पगार असणार 45,009 रुपये आणि सुरक्षा रक्षक महिलांनी तर 6 पदं असणार, त्यांना पगार असणार 29,620 रुपये व सुरक्षा रक्षक पुरुषांना पण 29,620 रुपये पगार असणार. 6 पदे असणार. टोटली इथं 15 पदे असणार आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये 15 पदं भरण्यात येणार आहेत. ओके. आता हे जे पदं असणार आहे जे की मी तुम्हाला सांगितलं, आता आता जालन्याचे जे असणार आहे तर महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित पुणे यांच्याकडून भरण्यात येणार आहे. ज्यांच्या ऑफिशियली वेबसाईटवर जाऊन आपण इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. आता जे असणार आहे बुलढाण्याचं जे आपलं महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ आहे त्यांच्या वेबसाईटवरून आपल्याला इथं बघून घ्यायचं, तिथून आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. तर तुम्हाला याची संपूर्ण माहिती वगैरे मी दिलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.